वहिनी साहेबांचा विजय बाबांचा. नमस्कार. आपण आता सध्या आलेलो आहोत दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील घोसरवाड या गावामध्ये. घोसरवाड गाव या विजयसिंह शिंदे सरकार यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये विजयसिंह शिंदे सरकार यांना राजश्री शाहू आघाडीचे राजेंद्र यड्रावकर यांनी त्यांच्या पत्नी उत्तरा शिंदे वहिनी यांना उमेदवारी या ठिकाणी दिली आणि जिल्हा परिषद मतदारसंघाची या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाची संपूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये चर्चा सुरू झाली. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल जाहीर झाला आणि निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाच्या वेळेला सकाळी 10 वाजल्यापासून ज्या फेऱ्या सुरू झाल्या त्या फेऱ्यामध्ये कमी जास्त प्रमाणात या मागं पुढं हा निकाल होत होता. उत्तरा शिंदे कधी मागं तर कधी पुढं अशा पद्धतीचा निकाल या ठिकाणी होत होता. अनेक मतदारांची धाकधूक या ठिकाणी वाटली होती. काय होतंय काय असं या ठिकाणी मतदारांना वाटत होतं. मात्र अखेर उत्तरा शिंदे सरकार वहिनी या ठिकाणी बाजी मारल्या आणि या मतदारसंघातून मताधिकारी मोठ्या मताधिकारी निवडून आल्या आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं स्वप्न साकार झालं. या ठिकाणी निवडून आल्यानंतर उत्तरा शिंदे यांचं घोसरवाड गावामध्ये तुम्ही बघताय की रस्त्यावर आपल्या अंगणामध्ये रांगोळीचा सडा घालून पाटावर त्याला उभा करून पायावर पाणी ओतून त्यांचं औक्षण या महिलांनी केलेलं आहे. म्हणजे इतका मान आणि सन्मान या शिंदे सरकारला या ठिकाणी दिला जातोय. निश्चितपणे या घोसरवाडमधून त्यांना 3000च्या पुढं अधिक मताधिक्य देऊन या मतदारांनी त्यांना या ठिकाणी आशीर्वाद मताच्या रूपाने आशीर्वाद दिलाय. या ठिकाणी आता स्वतः उत्तरा शिंदे वहिनी आपल्या सोबत आहेत. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. प्रथमतः तुम्हाला या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण या ठिकाणी निवडून आला, निवडणूक जाहीर झाल्या यापूर्वी म्हणजे तुमचं नाव कधी नव्हतं. मात्र अंतिम दिवशी तुमचं उमेदवारी फायनल झाली आणि त्यानंतर अवघ्या 15 दिवसामध्ये तुम्ही हा मतदारसंघ पिंजून काढला. तुमच्या सोबत असणाऱ्या सर्व महिला भगिनी देखील या मतदारसंघामध्ये फिरल्या. त्याचबरोबर तुमचे पती अर्थात शिंदे सरकार, त्यांचं दत्तवाडचे सरकार यांनी देखील पायाला बेंगळी लावली आणि सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि तुमच्यावर प्रेम करणारे सर्व मतदारांनी देखील तुम्हाला प्रामाणिकपणे मतदान केलं आणि या मतदारसंघातून तुम्हाला निवडून दिलं. कसं वाटतंय आपल्याला? खूप भारी वाटतंय, कारण सगळ्यांनी इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. असं वाटलं नव्हतं की एवढ्या 15 दिवसात आम्ही हे सगळं कव्हर करू म्हणून. आता जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये तुम्ही गेलाय. आता तुम्हाला सभागृहामध्ये गेल्यानंतर काय या मतदारसंघासाठी करावं असं वाटतंय? महिला सक्षमीकरण आहे आणि तरुणांसाठी रोजगारचा काही मार्ग म्हणजे थोड्या प्रमाणात आता MIDC वगैरे आहे तिथं रोजगारासाठी करायचं आहे, उपलब्ध करून द्यायचे. आता या मतदारसंघामध्ये तुम्ही पहिल्यांदाच निवडून आला आणि इतकी मोठी निवडणूक तुम्ही जिंकला. याच्या पूर्वी शिंदे सरकारांना या ठिकाणी अपयश आलं, मात्र ते अपयश तुम्ही भरून काढला आणि या मतदारांनी गेल्या वेळेचं जे अपयश होतं, शिंदे सरकारला जे अपयश मिळालं त्या अपयशात पराभव भरून काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी निवडून दिलं. आता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, लोकांनी सहकार्य केलंय, आता भरपूर सहकार्य केले. आता या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्या जवळजवळ 9 गावाचा समावेश होतो. 9 गावामध्ये प्रतिनिधित्व तुम्ही करणार आहात, म्हणजे या 9 गावाचे पालक म्हणून तुम्ही आता यापुढे सामोरे जाणार. 5 वर्ष तुम्ही या मतदारसंघामध्ये तुम्ही या ठिकाणी विकास कामं उभा करणार. राजेंद्र पाटील यड्रावकर असू देत अथवा त्यांच्यासोबत महायुतीचे शिवसेना शिंदेगडचे खासदार जयश्री माने असू देत, त्याचबरोबर बाकीचे घटक पक्ष जे आहेत ते घटक पक्षांची साथ तुमच्या सोबत आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्यानंतर या मतदारसंघातील कोणते प्रश्न प्रलंबित आहेत असं तुम्हाला वाटतं? एक पिण्याचा पाण्याचं आहे, सगळ्यांना स्वच्छ पाणी द्यायचं आहे. म्हणजे बरेच गावांमध्ये अर्धवट राहिलेल्या स्कीम्स आहेत त्या पूर्ण करायच्या. रस्ते खराब आहेत ते पूर्ण करायचे. रस्ते, पिण्याचं पाणी, ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी महापुराचा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात आता उद्भवतोय. अनेक गावं आपल्याला नदीकडेला आहेत आणि ज्यावेळेला पावसाळा सुरू होतोय त्यावेळेला त्या नदीकडेच्या गावामध्ये मधील घरात पुराचं पाणी जाते आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान होते. याबाबत तुम्ही ठोस काय उपाययोजना काय करणार आहात? ते मागच्या वर्षी पण केलं होतं तसं पाणी वळवणं, म्हणजे
पुराचं पाणी बॅक वॉटर जे येते ते वळवून ज्या बाजूला गरज आहे त्या पाण्याची तिकडे ते तास राबवणार. आता आता आपला विजय झाल्यानंतर या ठिकाणी महिलांनी तुमचं ऑप्शन केले आणि या ठिकाणी तुमच्या पायावर पाणी घालून तुमचा आशीर्वाद पण या ठिकाणी त्यांनी घेतला. तुम्हाला ते त्याबद्दल काय म्हणाल? ते तो सगळ्यांचाच आनंद आहे. तो आनंद व्यक्त आज दिवाळी आहे घोसरवाड मध्ये. आज या ठिकाणी